₹4,000 प्रति क्विंटल असलेला कांदा आता 1200 ते 1300 रुपये कमी होऊन ₹2300 प्रति क्विंटल असा मिळायला लागलेला आहे आणि यामागचं प्रमुख कारण निर्यात बंदी असं सांगितलं जाते. कांद्याचे भाव घसरताना जरी दिसत असले तरी सुद्धा हे भाव नियंत्रणामध्ये राहण्यासाठीच आणि भारतामधील ग्राहकांना कांदा स्वस्तामध्ये उपलब्ध व्हावा म्हणून सरकारने कांदा निर्यात बंदी केली असं सांगितलं जाते. आता याचा परिणाम असा झालाय की पुणे, नाशिक, सोलापूरसह राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा बंद पुकारण्यात आला होता, ज्याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये किरकोळ बाजारामध्ये दिसणार हे निश्चितपणे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाला धरून पियुष गोयल यांच्यासोबत बैठक घेतली. शरद पवार यांनी सुद्धा दिल्लीला जाण्यासंदर्भात बोललेलं आहे आणि आज त्यांनी सरकारच्या कांदा विषयक धोरणावरती टीका सुद्धा केलेली आहे. पण अजूनपर्यंत तरी केंद्राकडून कांदा प्रश्नावरती दिलासा मिळालेला नाही. केंद्राच्या शेतमाल धोरणातील हस्तक्षेपामुळे कृषी पुरवठ्यातील बेभरवशाचा देश अशी भारताची प्रतिमा झालेली आहे, जे की दुर्दैवी आहे. केंद्राच्या हस्तक्षेपामुळे येणाऱ्या काळामध्ये कांद्यासंदर्भातल्या गोष्टी बदलू शकतील का, हे आज आपण जाणून घेणार आहोत. यासोबतच केंद्र नेमकं हस्तक्षेप का करते आणि यापूर्वी नेमकं काय काय घडलं होतं हे सर्व आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. वस्तूचे दर हे मागणी आणि पुरवठ्यावरती अवलंबून असतात, पण कांदा आणि इतर कृषी मालाचे दर जर का आपण बघितले तर ते सरकारच्या मर्जीनुसार ठरताना दिसतात. एक स्टेटमेंट मी मागं वाचलं होतं की भारतीय शेतकऱ्यांनी पिकवणं जर का बंद केलं तरी सुद्धा आयातीतून देशाची गरज पूर्ण होईल असा सरकारचा विश्वास आहे आणि हे कितपत शक्य आहे हे येणाऱ्या काळामध्ये समजेलच. पण याच्या अगोदरचा एक अनुभव असा आहे कांद्या संदर्भातला की आपल्या इथे कांदा महाग होतोय म्हणून इजिप्तमधून कांदा आयात केलेला होता आणि तो 1 किलोमध्ये 3च कांदे बसत होते आणि मग या कांद्याकडे ग्राहकांनी सपशेल पाठ फिरवलेली होती. आज सिच्युएशन अशी आहे की सरकारने निर्यात बंदी केल्यामुळं व्यापाऱ्यांच्या लेवलवरती तरी कांद्याचे भाव जरी पडलेले असले शेतकऱ्यांसाठी तरी किरकोळ बाजारामध्ये ते चढेच दिसत आहेत. 50च्या खाली तरी कांदा आलेला दिसत नाहीये. वर्षानुवर्ष या एकूण व्यवस्थेमधली मूळ समस्या ही वितरण व्यवस्थेमध्ये आहे आणि याच्यावरती अजूनपर्यंत कोणत्याही सरकारने शाश्वत असं उत्तर शोधलेलं नाही. हे वास्तव या ठिकाणी नाकारून चालणार नाही. व्यापारातील जी दलालांची साखळी आहे ती शेतकरी आणि ग्राहक या दोघांचीही लूट करत आलेली आहे. याविषयी वेळोवेळी त्या क्षेत्रातली तज्ञांनी आवाज उठवलेला आहे. त्या संदर्भात त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. याच्यावरती जर का मार्ग काढला तर शेतकरी आणि ग्राहक दोघांसाठी विन विन सिच्युएशन निर्माण करता येऊ शकते. शेतकरी बांधव कितीला कांदा विकतात आणि ग्राहक जो आहे अंतिम ग्राहक हा नेमका कितीला कांदा विकत घेतो हे जर का आपण बघितलं तर आपल्याला हे लक्षात येईल की याच्यामध्ये जी मोठी तफावत दिसतीये ह्याच्यातला सगळ्यात मोठा वाटा हा व्यापाराचा असतो आणि यामध्ये ग्राहकाला वाचवण्यासाठी सध्या केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा बळी दिला जातोय असं टीका होताना दिसतेय. आता माझा एक शिरूरचा मित्र सांगत होता की दुष्काळामध्ये पाणी घेऊन म्हणजे पाणी विकत घेऊन त्यांनी कांदा जगवलेला आहे, कारण की यावर्षी पाऊस काही मनासारखा झाला नाही आणि आता यावेळेस त्यांचे कांद्याचे चांगले पैसे झाले असते पण निर्यात बंदी आडवी आलेली आहे. सध्या निर्यातीसाठी जे काही कंटेनर तिथे समुद्रामध्ये येऊन थांबले तेवढेच कंटेनर जे आहेत ते पुढे जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरती कांदा निर्यात करणारा भारत हा एक प्रमुख देश आहे. सगळ्यात जास्त निर्यात ही चीनकडून केली जाते, त्या पाठोपाठ सर्वाधिक निर्यात ही भारताकडून केली जाते आणि ही प्रतिमा जी आहे भारताची ही भारताने फार कष्टाने बनवलेली आहे की आपण प्रमुख कांदा पुरवठादार देश आहोत. पण ही प्रतिमा बिघडवण्यात आघाडीवर असलेला देश कोणता, तर याचं उत्तर सुद्धा दुर्दैवानं भारतच द्यावं लागतं आणि याचं प्रमुख कारण हे आहे की कृषी विषयक बेभरवशाचे निर्णय. सत्ता कोणाचीही असू द्या पण निर्णय मात्र बेभरवशाचे घेतले गेलेले दिसून येतात. महाराष्ट्रामध्ये या निर्यात बंदीला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होण्याचं कारण हे आहे की आपल्या देशातून जी काही एकूण निर्यात होते या निर्यातीमधील 70 ते 80% कांदा हा एकट्या महाराष्ट्रातून निर्यात केला जातो. गेल्या 24 वर्षापासून म्हणजे वाजपेयी यांचं सरकार पडल्यापासून कांदा हा सतत चर्चेमध्ये राहिलेला आहे आणि सरकार कोणतेही असो कोणीही कांद्याबाबत असं कठोर धोरण घेताना दिसत नाहीये. म्हणजे आपल्या इथं कांद्याचे दर स्थिर कसे राहतील, ग्राहकांना अधिकाधिक स्वस्त कसा मिळेल या दृष्टीनेच प्रत्येक सरकार प्रयत्न करताना दिसतं. सप्टेंबर 2019 ते मार्च 2020, सप्टेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 आणि आत्ता या ऑगस्टमध्ये
कांद्यावरची निर्यात बंदी हे सर्व आपल्या इथं केंद्र सरकारने केलेलं आहे. पूर्वी केंद्र कांद्याची निर्यात थांबवण्यासाठी मिनिमम एक्सपोर्ट प्राइस ठरवायचे. निर्यातदारांना त्या दराने कांदा निर्यात करणं हे बंधनकारक केलं जायचं. मग जर का कांद्याची निर्यात ही चढी जर का ठेवली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांदा जो आहे हा तितका स्पर्धात्मक राहणार नाही आणि त्याला तिथे उठाव निर्माण होणार नाही आणि म्हणून मग निर्यात जी आहे त्याला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जायचा. म्हणजे बाजारात जर का कांद्याचे दर ₹25 असतील तर मिनिमम एक्सपोर्ट प्राइस ही ₹40 ठरवली जायची. पण आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जर का 30 किंवा 35च्या आसपास मिळत असेल तर अर्थातच ही निर्यात जी आहे ती डिमोटिवेट केली जात होती. निर्यात बंदीबाबत पाकिस्तानच्या धोरणाचा सुद्धा दाखला दिला जातो. पाकिस्तानने सुद्धा मागच्या वर्षी कांद्याच्या निर्यातीमध्ये बंदी घातलेली होती. पण या कालामध्ये त्यांनी काय केलं, निर्यातदार जे आहेत त्यांना 15 दिवसाचा ग्रेस पिरियड दिला होता की या काळामध्ये तुम्हाला जे काही व्यवहार तुमचे पूर्ण करून घ्यायचे आहेत ते व्यवहार तुम्ही पूर्ण करून घ्या. पण आपल्या इथं होतं कसं, संध्याकाळी निर्णय घेतला जातो आणि दुसऱ्या दिवसापासून तो लागू केला जातो आणि म्हणून शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसते. कांद्याचा जो भाव सध्या आपल्याला पडलेला दिसतोय याचा परिणाम शेतकऱ्यांच्या लेवलवरती अगदी स्पष्टपणे दिसून येतोय. जरी ग्राहकांच्या लेवलवरती दिसत नसला तरी शेतकऱ्यांच्या लेवलवरती दिसून येतोय. कांदा दरामध्ये फ्लक्च्युएशन्स खूप आहेत, अस्थिरता खूप आहे आणि याच्यावरती उपाय म्हणून कांद्याला ₹2000 ते ₹3000 हमीभाव देण्यात यावा अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फार पूर्वीची मागणी आहे. सध्या महाराष्ट्रातील नेते दिल्लीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत. तिथे जाऊन तिथल्या केंद्रीय नेत्यांना भेटण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि त्यांना आपल्या इथल्या शेतकऱ्यांचा रोष जो आहे तो सुद्धा केंद्रापर्यंत पोहोचवायचा असेल. पण हा मी व्हिडिओ बनवत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट आलं आहे की गरज पडली तर आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जर का वाढल्या तर राज्यातील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करणार. आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यानुसार सध्या देशामध्ये 25 ते 30% कमी कांदा आहे, म्हणजे कांद्याची टंचाई आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही टंचाई अजून वाढू शकते आणि देशातलं उत्पादन कमी असल्यामुळं केंद्रानं निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे. थोडक्यात काय, दिल्लीमधून कांद्याची निर्यात बंदी जी आहे याच्या विषयात कोणताही दिलासा मिळालेला नाहीये. ऑगस्टमध्ये सुद्धा केंद्राने असाच वायदा केला होता, कारण की ऑगस्टमध्ये सुद्धा सरकारने कांद्याच्या निर्यातीवरती 40% इतका कर लावलेला होता. मग त्यावेळेस केंद्राने त्यांच्या वायद्यानुसार फक्त 2 लाख मेट्रिक टन इतकाच कांदा खरेदी केला, तो सुद्धा ₹2410 प्रति क्विंटल या हिशोबाने. आता त्या हिशोबाने जर का त्यांनी यावेळेस सुद्धा कांदा खरेदी केला तर सरळ सरळ शेतकऱ्यांचं ₹1600 प्रति क्विंटल नुकसान होतंय. आता येणाऱ्या काळामध्ये समजेलच की नेमका कशा पद्धतीने भाव देता येते, नेमके निकष काय असतील, किती MM च्या वरचा कांदा ते घेतील, किती MM चा खालचा घेणार नाहीत, हेक्टरी नेमकं किती घेतील याच्याविषयीची अजून काही स्पष्टता नाहीये. पण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ते समजेलच. पण ऑगस्टचा निर्णय जो होता त्यांनी घेतलेला त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांचं सरळ सरळ नुकसान झालेलं होतं. कांदा हे एक नाशवंत पीक आहे. 15 वर्षापूर्वी 10 ते ₹15 कांदा मिळायचा आणि आजच्या दिवशी सुद्धा तो तितक्याच किमतीला मिळायला पाहिजे अशी ग्राहकांची अपेक्षा असणं हे मुळामध्ये त्रासदायक आहे. सर्वच शेतमालाबाबत सरकारला आता धोरण बदलायची वेळ आलेली आहे. 10-15 वर्षापूर्वी ज्या किमतीला वस्तू मिळायच्या त्या किमतीला आता त्या मिळत नाहीत. पण शेतमाल जो आहे तो त्याच किमतीला मिळावा हा जो अट्टहास आहे, हा अट्टहास एकूणच शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या मुळावरती उठलेला आहे. हवामानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे. काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की गारपीट झाली, त्याच्यानंतर परत एकदा अवकाळी पाऊस झाला. मजुरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. मजूर मिळणं अवघड झालेलं आहे आणि त्यात हे सरकारचं धोरण जे आहे ते बेभरवशाचं आहे. याच्यामुळं एकूणच शेती अवघड झालेली आहे. शेतीमधून नफा कमवणं हे अवघड होऊन बसलेलं आहे आणि त्याच्यामुळे जी नवीन पिढी आहे त्यांचा शेती करण्याकडचा कल जो आहे तो कमी होताना दिसतोय आणि या सगळ्यांचा कल जो आहे तो शहराकडे येण्याचा दिसतोय. आता याचा परिणाम असा होईल की एकूण शहरं जी आहेत त्यांच्यावरचा सुद्धा ताण वाढेल आणि सगळ्या सिस्टीमवरती याचा परिणाम दिसून येईल. सरकारला येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण विषयावरती सुवर्णमध्य साधावा लागणार आहे आणि हा सुवर्णमध्य साधताना निश्चितपणे त्यांना कसरत करावी लागणार आहे. आणि विषय फक्त कांदापुरताच मर्यादित नाहीये. येणाऱ्या काळामध्ये इतर पिकांच्या बाबतीत सुद्धा सरकारनं योग्य ते धोरण राबवावं लागेल आणि शेतकरी जगेल कसा याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शेती जी आहे येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारी कशी होईल यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि जास्तीत जास्त नफा कसा मिळेल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं ही आजची काळाची गरज आहे.
आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.